मी खुश दिसते तुम्हाला, लेकिन इस मुस्कुराहट के पीछे मेरे आंसू छुपे हैं. दिवाळीची सुट्टी पण संपली, सो आता परत मला माघारी हॉस्टेलला जावं लागणार आहे. आणि बुंदीचे लाडू खाऊन अनहेल्दी झालेल्या पोटाला हेल्दी ठेवण्यासाठी मी आज करत होते हे ड्रायफ्रुट्सचे लाडू. मी नेहमी हॉस्टेलला माघारी जाताना हे लाडू करून घेऊन जाते. आणि आज मी हॉस्टेलला जाणार म्हटल्यावरती आमची आजी मला धपाटे करून घालणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. घरी असल्यावर केसांची वेणी पण मम्मीच घालते, पण हॉस्टेलला गेल्यावर ते सगळं एकट्याने करावं लागतं यार. अँड यू नो गाईज, वी हिट 4,000 ऑन इंस्टाग्राम, सो आय एम सो हॅपी. माघारी जाणार म्हटल्यावर त्या आजीकडे तर जायला पाहिजे, सो आजीला भेटून बाय बाय करून आले. संचिता आणि मी सोबतच जाणार होतो आणि आम्ही दोघांनी 2 बॅग्स भरून धुवायचे कपडे आणले होते. सो दादा संचितला ती स्टँडवरती सोडून आला, मग मला घ्यायला आला. आमच्या घरातले खुश होते, कारण त्यांना ताप द्यायला मी नसणार आहे. आय एम जस्ट किडिंग गाईज. आणि आज प्रत्येक बसला गर्दी होती, कारण दिवाळी संपल्यामुळे सगळेजण माघारी जात असणार. आणि कोल्हापूर बसला एवढी गर्दी होती, बाप रे. लेकिन मैं क्यों चिंता करू, मेरे पास तो भाई है. त्याला आधी गर्दीतून बसमध्ये पाठवून दिलं, मग मी निवांत चढले. हा मूवी बघत होता आणि मी गाणी ऐकत आम्ही कोल्हापूरमध्ये आलो. रूमवर गेल्यावर बेड वगैरे आवरला. खरं तर मला खूप कंटाळा आला होता, पण मला राईटअप कम्प्लीट करायचं होतं, कारण उद्या आमचं सबमिशन आहे. बॅक टू इंजिनिअरिंग लाईफ. बाय बाय.